नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसलाईन टेस्ट 2025-26 म्हणजे पायाभूत चाचणी 2025-26 मध्ये घेण्यात आलेला हा इयत्ता 6वीचा गणित विषयाचा पेपर आहे. इंग्रजी माध्यम. याचे आपण प्रश्नोत्तर अभ्यासणार आहोत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रिटन टेस्ट लेखी परीक्षा चाचणी सुरू होत आहे. क्वेश्चन तिसरा, सॉल्व द गिवन एक्झाम्पल्स. यासाठी एकूण टोटल 8 मार्क्स आहेत. राईट द प्राइस ऑफ द लॅपटॉप इन वर्ड्स. तुम्हाला ही किंमत लिहायची आहे. अक्षरामध्ये कसं लिहिणार तुम्ही? 76,299. राईट नंबर 16 युजिंग रोमन न्यूमरल्स. रोमन अंकामध्ये 16 कसे लिहिणार? तर एक्स पी आय. राईट द गिव्हन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे 60,000 प्लस 7,000 प्लस 0 प्लस 20 प्लस 9. Use all the given numerals once and form 6 digit greatest number. हे तुम्हाला जे न्यूमरल्स दिसत आहे त्याच्याबद्दल 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या इथं तुम्हाला तयार करायची आहे. 6 अंकी संख्या आपण तयार केली आहे. सर्वप्रथम मोठा अंक घ्यायचा आहे, नंतर त्यापेक्षा छोटा, छोटा छोटा छोटा. ठीक आहे. E. Form the new numbers and subtract 300 plus 2 tens plus 1s. म्हणजे 325 मायनस 200 1 tens 8 म्हणजे 218. आन्सर येत आहे 107. मल्टिप्लाय 508 गुणिले 12 यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. उत्तर येत आहे 6096. डिवाइड इथं भागाकार करायचा तुम्हाला. ठीक आहे. उत्तर येत आहे 131 आणि बाकी आलेले 2. Solve the given example. Write the shaded region in the form of a fraction. एकूण हे तुम्हाला किती रिजन आहेत बॉक्स ते चेक करा. एकूण 12 आहेत पण 12 ठेवले आहेत. शेडेड रिजन 1 2 3 4 5 5 म्हणजे 5 छेद 12. Which of the following is an equivalent fraction of 1/4? Write that option number in the box. इक्विव्हॅलेंट पाहिजे शोधायचे 1/4 ला. तर ही बे एक बे बेचोक 8 म्हणजे हा 1/4 आहे. ऑप्शन नंबर 4. C. Which of the following figures represent the mixed fraction 4/3? Write that option number in the box. उत्तर आहे 4. D. Which of the following represent the decimal form of quarter to 4? म्हणजे 3.75. Option number 3. Which of the following decimal fractions is greatest of all? उत्तर येते 3.9. Question number 5. Solve. Observe the figure and write one name of each of the following angles. Acute angle, angle DBC बा DBC acute angle आहे. FBA हा पण acute angle आहे. राईट अँगल म्हणजे हा EBC हा EBC पण राईट अँगल आहे आणि अँगल EBC हा अँगल आणि EBA हा पण राईट अँगल आहे. त्यानंतर ऑब्ट्यूज अँगल हा मोठा अँगल होतोय आणि हा एकूण असं केलं तर हा पण ऑब्ट्यूज अँगल आहे. ड्रॉ एन अँगल ऑफ मेजर 110 डिग्री युजिंग प्रोट्रॅक्टर. तुम्हाला हे 110 डिग्रीचं मेजरमेंट घेऊन अँगल तयार करायचा आहे. सॉल्व. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3 सेंटीमीटर अँड शो रेडियस chord and diameter in it and name the. हे सर्कल काढलेलं आहे आपण पूर्ण. रेडियस OA आपण दाखवलेला आहे. डायमीटर BC पण आपण दाखवलेला आहे आणि कॉर्ड EF आपण दाखवलेले आहे. कंप्लीट द टेबल. रेडियस 3 सेंटीमीटर, डायमीटर डबल असं 6 असेल. इथे तुम्हाला डायमीटर 12 सेंटीमीटर दिला, तिथे येणार 6 सेंटीमीटर.
7. Expand the given pattern. हा तुम्हाला पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे. B. Classify the following as triangular number and square number. Triangular number पास 6, 10, 15, 28 आणि square number 4, 9, 16, 25. Question 8. Solve. Join the square and rectangle to form a big rectangle and find its area. जॉईंट जर केली तर उत्तर पाहायत काय तिथे 21 येते. ऑब्झर्व द फिगर्स, टिक द करेक्ट ऑप्शन. यामध्ये पेरिमीटर ऑफ फिगर ए अँड पेरिमीटर फिगर बी सेम आहे, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. क्वेश्चन 9. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. पॉप्युलेशन ऑफ बुलढाणा आउट ऑफ which आर मेल, देन फाइंड द नंबर ऑफ फिमेल. एकूण लोकसंख्या दिली 80,277 मेल आहेत, 41,765 फिमेल काढायचे, यांची ते तुम्ही इथं सबट्रॅक्शन केलं तर उत्तर येईल 38,452. क्वेश्चन बी. शॉपकीपर bought 50 pens each of ₹8 and they sold it all at the price of ₹10 each. How much more money did he receive? कॉस्ट प्राइस 50 गुणिले 8 केलं 400 होते. सेलिंग प्राइस 50 गुणिले 10 केलं तर 500 येईल. प्रॉफिट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस उत्तर येते 100 रुपये. In the given table, liking for the fruit was asked to all the students of the class and recorded as follows. Write the answers of the following answers of the questions given below. इथं पहा फ्रुट्स दाखवले तुम्हाला आणि काही स्माइल दिले आता, म्हणजे एक स्माइल बरोबर 4 स्टुडंट्स. ठीक आहे. विच फ्रूट लाइक बाय मोस्ट ऑफ स्टुडंट? मँगो. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव लाइकिंग फॉर ॲपल्स अँड बनानास? तर 20 मुलं आहेत. विच फ्रूट हॅज लिस्ट लाइकिंग? ऑरेंज. इन ऑल हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन देअर इन द क्लास? 40 मुलं आहेत. इधर काउंट केले तर टोटल 10 मेले 10 गुणिले 4 40. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक मँगो? तर 16 मुलांना मँगो आवडतात. आणि 1 2 3 4 4 चौक 16. अशा प्रकारे इथं आपण 6वी गणित विषयाचे प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.